तर गाईज आता जस्ट आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. तर हे गाईज कशा सर्व तर मस्तच ना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजचा मुद्दा असा आहे की ब्लॉग काढायचा. आता मी ना म्हणजे माझ्या गावाला आलो सांगली आटपाडीमध्ये. तर आज आमचं ठरलं आहे माझ्या भावा लोकांचं आणि माझं म्हणजे आमचं की आज जायचं आहे पंढरपूरला. खूप दिवस झाले ते पंढरपूरला गेलो नव्हतं. आता बोलू तुमच्यासोबत सगळं सांगू कसं काय चाललं आहे, कसं काय रूट आहे आणि पंढरपूरला जाऊन किती मजा येईल, कसं काय ते सगळं तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला आता आम्ही म्हणजे निघलोच आहे. आमच्या राहतो आम्ही त्या घराच्यापासून जरा थोडंसं लांब आहे म्हणजे निघलोच आहे. तुम्हाला दाखवतो आता पुढचं कसं कसं काय. आणि आता तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहे. बघा हे लोक माझी वाट बघत थांबलेत. तर दादा कसं वाटतं तुला? मस्त वाटतंय. पंढरपूरला चाललो तर चाललो आता आम्ही ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत थांबा. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते. भाऊ तुला? तर आपल्या गाड्या द्या दोन आहे. आपली स्प्लेंडर आहे आणि एक आपली ड्यूक आहे. तर चला भेटू आपण पुढं. बाय टू पंढरपूर. आता जस्ट आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे. एकदम भारी वाटतं इकडं बघा. आता आम्ही फुल गाडी आपली पार्किंग मेकिंग केली आहे. तर आता आम्ही जातो आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आतमधलं कसलं काय वातावरण आणि काय फील आहे इकडं आतमध्ये. चला
तर जस्ट आता आम्ही आतमध्ये आलो आहे, दर्शन घेतलं बाहेरून. आतमध्ये काही जाता जमत नाही आम्हाला, गर्दी तर खूप आहे. पण आता आम्ही बाहेर फिरतोय. दाखवतो तुम्हाला बाहेरचं कसं आहे बघा इकडे एकदम. आता जस्ट आम्ही आलो आम्ही तर तिथं चंद्रभागाच्या नदीला. इथं खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन, म्हणजे जरा नदीच्या किनाऱ्याला जाऊन. गाईज बघू शकता आपल्याजवळ कोण आलं. कॅमेरामध्ये बघ, कॅमेरामध्ये बघ. व्हायरल व्हायरल. बघा आपला भाऊ आणि मी बाहेर थांबलेला आहे आणि हे दोघं बघा आतमध्ये कसे गेलेत, पाप धुवायला गेलेत पाप. चला आता आम्ही पण जातात आतमध्ये जातो आणि आमचे पाप घेऊन येतो. हा बरोबर ना. बरोबर आहे. गाईज आम्ही आले फायनली आतमध्ये. कसं कसं वरडायला लागलंय ते बघा आतमधलं कसं एकदम. धु रे पाप धु लवकर. अहो आमचा भाऊ बघा पाप धुवायला लागलाय. गाईज आता आम्ही आपल्या विठ्ठलच गाभारात आलेलो आहे. टिकट करावं घेतलाय आपलं, जमून घेतलं. चाललंय घरी नाही म्हणजे बाहेर चाललो आम्ही. इकडं बघू शकतात. आज एवढी गर्दी तर नाही, पण आषाढी एकादशी दिवशी गर्दी खूप असते, चालायला जागा नसते. आता आम्ही चाललोय बघू पुढचं कसं काय नियोजन, कुठं काय खायचं काय नाश्ता करायचं. चला
तर आता आम्ही आलोय आमच्या भाऊच्या दुकानात. तिथे पंढरपूरमध्ये कधी पण या, कधी पण जावा, हा ना. ओके 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 होलसेल आहे ना, होलसेल एकदम होलसेल आहे आपल्याकडे. तर सगळं भेटतं देवाचं सामान, तर बांगड्यापासून सगळं सगळं A to Z. कधी आणि आपल्या दुकानाला व्हिजिट करा. जास्त झालंय. तर गाईस आता आम्ही खायला थांबलेलो, नाश्ता करायला इथं वडापाव बघा इथं खाऊन झालेलं आहे इथं. तर गाईस आता आपण फायनली निघलेलो आहे आपल्या पंढरपुरातून. तर बघू शकता तुम्ही हे आपले दोन भाऊ. हे डेंजर. पांडुरंगा, काल आलो होतो तुझ्या भेटीला. मला वाटलं तू मंदिरात असशील, पण तू तिथे नव्हता. मग मी चंद्रभागेच्या तीरी जाऊन बघितलं, तिथेही तू नव्हतास. मग आजूबाजूला बघितलं, तू होतास साध्या कपड्यात. तू होतास गंध लावणाऱ्या त्या हातात. तू होतास चिमुकल्या वेशात. तुझा शोध लोक मंदिरात घेतात, मी मात्र तुला माणसात पाहिलंय. तर गाईज फायनली आता आम्ही पोचलेलो आमच्या घरच्या लोकेशनवर. तर हा माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.